मागच्या 2 दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फुटली? आवड. दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाचे? अजित पवार गट. आणि आवड ज्या गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे, आणि शिल्लक बालकांच्या का गाड्या फोडतात? या शिल्लक बालकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर 4 माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा. एक कोण? शरद पवार. दुसरा उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस. तिसरा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे. झालं ना, उद्धव ठाकरे झाले. चौथा एकनाथ शिंदे. देवेंद्र. फोडा त्यांच्या गाड्या. हे चिल्लर फालरांच्या का गाड्या फोड? यांच्या गाड्या फोडून फायदा नाही. यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटेल आणि मग पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजूने आहोत की तुमच्या विरोधात. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, ह्या यात्रेची असणारी जी सांगता आहे ती 7 ऑगस्टला औरंगाबादला आपण करतो. या आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती 7 तारखेला औरंगाबादला पोहोचणार आहे आणि तिचं जाहीर रूपांतर होणार. येताना आम्हाला अनेक ओबीसी सांगितले आम्हाला त्या मनामध्ये भीती आहे. मी त्यांना म्हटलं या भीतीवरचे एकच औषध आहे. ते म्हटले काय? तर हिंदीमध्ये त्याला शब्द आहे भीड, मराठीमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. भीड म्हणजे काय? काय मराठी शब्द? काय मराठी शब्द? मराठी भीड म्हटलं म्हणजे भीड त्याला झुंड ज्याला म्हणतो आपण. हिंदी भीड म्हटला म्हणजे जनसंख्या. हिंदीचा भीड ह्याचा अर्थ जनसंख्या. आणि त्या ओबीसी कार्यकर्त्यांना म्हटलं की 7 तारखेला जनसंख्या दाखवा. एक तिथे असा धनगर समाजाचा कार्यकर्ता तो म्हणजे साहेब आम्ही दाखवली ना. म्हटलं पंढरपूरला ना,